जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 16. माणिकनगरची स्थापना. बेदरमध्ये 2 महिने राहून व लोकाग्रहास्तव गादी स्थापन करून प्रभू कल्याणला निघाले. बेदरहून कल्याणला जाताना भक्तांच्या इच्छेसाठी प्रभू राजुरी, भालकी, मंगलागी या वाटेने निघाले. वाटेतील प्रमुख गावी ते भक्तांच्या इच्छेनुसार त्यांच्या घरी मुक्काम करत. प्रभूंनी व्यंकम्मासहित सर्व शिष्यगण, सटक्यांच्या गाड्या आणि इतर सामान कल्याणला पाठवून दिले आणि आपण म्यानात बसून निघाले. ते हुमणाबाद जवळच्या 2 ओढ्यांच्या संगमाच्या वाटेवरून गडवंतीच्या वाटेस लागले. तेथे फार दाट झाडी होती. त्यातल्या काटेरी झाडांच्या जाळीला अडकून प्रभूंचा म्याना पडला. भोई लोकांना म्याना सोडून पुढे नेता येईना. प्रभू म्यानातून खाली उतरले. तेथे सर्वेश्वराचे एक देऊळ असून तेथे एक कट्टा होता. त्याच्यावर 2 बेलाच्या झाडांची सावली तयार झाली होती. प्रभू त्या कट्ट्यावर झाडांच्या सावलीखाली येऊन बसले. प्रभू तेथे येऊन बसणे हा योगायोग नव्हता. तेथेच प्रभूंच्या हातून माणिकनगर वसण्याचे विधिलिखित होते. कर्नाटकात 300हून जास्त वर्षांपूर्वी सर्वज्ञ नावाचा एक प्रसिद्ध सत्पुरुष होऊन गेला. त्याने वर्तवलेले एक भविष्य पुढे खरे ठरले. तो म्हणाला होता, बसवाच्या ओढ्यावर नवीन नगर निर्माण होऊन तेथे माणिक प्रभू नावाचा योगी होऊन जाईल. त्याच्या समाधीनंतर 10 वर्षांनी मोगलाई राज्याला वेगळे वळण लागेल. सर्वज्ञांच्या भविष्याप्रमाणे प्रभू समाधीनंतर ब्रिटिश राजवटीमुळे मोगलाई कमी होत जाऊन काही वर्षात नष्ट झाली. हुमणाबाद, गडवंती व धुमणासूर या 3 गावांच्या मध्ये 2 नद्यांच्या संगमावर माणिकनगर हे गाव वसले आहे. या 3ही गावांच्या सीमा जेथे मिळतात तेथेच माणिक प्रभूंची समाधी आहे. माणिकनगर वसवण्यापूर्वी प्रभू 2-3 वेळा तेथे गेले होते. माणिकनगर वसवून इसवी सन 1845 साली प्रभू तेथे कायमचे राहायला गेले. हुमणाबाद या इतिहास प्रसिद्ध शहराचे नाव पूर्वी जयसिंगनगर होते. प्रभू तेथे आले तेव्हा हुमणाबाद शमसुल उमराच्या ताब्यात होते. तेथे विशेषतः अफूचा व्यापार जोरात चालला होता. भोवतालच्या जमिनीत अफूचे पीक उत्कृष्ट येत होते. त्यामुळे गाव अतिशय श्रीमंत होते. पुढे गुलबर्ग्याला रेल्वे झाल्यावर अफूचा व्यापार बंद पडून गावाची रया गेली. ज्यावेळी प्रभू महाराज हुमणाबादजवळ संगमावर येऊन राहिले त्यावेळी मोगलाई असून सर्वत्र बेबंदशाही माजली होती. राज्यव्यवस्थेत कायदाच उरला नव्हता. त्यावेळी जिल्ह्याचा तालुकदार हाच त्या परिसराचा नवाब असे. त्याची अनिर्बंध सत्ता चाले. त्याचे काम म्हणजे जनतेकडून कर वसूल करून नवाबाकडे पोहोचवणे. जो अधिकारी प्रजेला जास्तीत जास्त पिळून कर वसूल करेल तो अधिकारी हुशार मानला जाई व नवाबाचा लाडका होई. त्यावेळचे बडे जहागीरदार, नवाब, राजे रजवाडे वगैरे सर्व कर्जबाजारी असत. मग ते कर्जफेडीसाठी सावकारांना आपल्या जहागिरींमधली गावे किंवा तालुके देत असत. त्यामुळे तालुकदार राजे रजवाड्यांच्या हुकमाखाली न राहता कर्ज देणाऱ्या सावकारांच्या हुकमाखाली राहत. त्यावेळी न्यायपालिका व कोर्टे नव्हती. चोऱ्या, दरोडे किंवा दिवसाढवळ्या खून होत असत आणि त्याची चौकशी किंवा शिक्षा होत नसे. बहुतेक सर्व सावकार व श्रीमंत व्यापारी आपल्या पदरी भाडोत्री शिपाई, अरब, शीख, रोहिले म्हणजेच पश्तून इत्यादी बाळगत. यांच्यापैकी कोणाची नोकरी गेली की सशस्त्र असलेले ते लोक टोळ्या बनवून चोऱ्या, दरोडे व लूट करायचे. प्रभूंनी माणिकनगर वसवण्यासाठी तेच स्थान निवडण्याचे एक कारण होते. प्रभुचरित्रकार रामचंद्र सोलापूरकर यांनी स्वतः रचलेल्या ओवीबद्ध प्रभुचरित्रात ते कथन केले आहे. रामचंद्र बोवा काही काळ प्रभू सान्निध्यात राहत होते. नंतर प्रभूंच्या आज्ञेवरून ते सोलापूरला स्थायिक झाले. रामचंद्र बोवा लिहितात, 8-10 माणसे असलेले एक गरीब कुटुंब प्रभू दर्शनासाठी कल्याणला पायी चालत निघाले होते. चालत चालत ते हुमणाबाद व गडवंतीमधल्या आरण्यात येऊन पोहोचले. 2 प्रहर होऊन गेले होते म्हणून स्वयंपाक करण्यासाठी ते तेथेच थांबले. त्या घनराट आरण्यात एक जुने शिवालय व कुंड असून त्या जागी दरोडेखोर वाटसरूंना लुटून प्रसंगी ठार मारत असत. शिवालयात जिकडे तिकडे माणसांची हाडे विखुरलेली असत. शंकराची पूजा करायला कोणी तिकडे जायलाही धजत नसे. त्या प्रवासी कुटुंबातले काही जण स्वयंपाकाला लागले. काही शिवालयाजवळील कुंडात स्नान करू लागले. इतक्यात 5-50 हत्यारबंद अरब व रोहिल्यांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला करून सर्व चीज वस्तू लुटले. त्यानंतर ते त्यांना ठार मारायला सरसावले. प्रवासी कुटुंबातली बायका मुले रडू लागली. एकच हलकल्लोळ उडाला. त्या कुटुंबातली सर्व माणसे प्रभूंचा धावा करू लागली.
आपल्या दर्शनासाठी येणाऱ्या त्या गरीब कुटुंबावर प्राणघातक संकट आल्याचे प्रभूंना अंतर्ज्ञानाने समजले. आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी प्रभू तेथे एकाएकी प्रकट झाले. प्रभूंनी डोक्यावर भरजरी हैदराबादी पागोटे, अंगात भरजरी झुबा, कमरेला भरजरी शेला असा श्रीमंती पोशाख केला होता. गळ्यात हिऱ्या मोत्यांच्या कंठ्या, हातात पोची असे अंगभर दागिने घातले होते. कपाळी भव्य सुंदर केशरी गंध आणि मध्ये कस्तुरी टिलक होता. त्यांच्या हातात गुडाखू पिण्याचा नैचा होता. अशा गर्भश्रीमंत माणसाच्या रूपात शिवालयाच्या चौथऱ्यावर प्रकट होऊन प्रभू तेथे नैचा पीत बसले. आपल्या तावडीत गर्भश्रीमंत सावध सापडलेले पाहून दरोडेखोरांनी गरीब कुटुंबाला मारणे स्थगित केले आणि ते प्रभूंच्या अंगावर धावून गेले. प्रभूंना मारण्यासाठी त्यांनी शस्त्रे उचलताच त्या सर्वांचे हात हवेतच स्तंभित झाले. काही केल्या त्यांना शरीराचा एकही भाग हलवता येईना. मग प्रभूंनी अकराळ विक्राळ रूप धारण केले. ते बघून ते दरोडेखोर समजले की प्रभू म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती नाही आहेत. ते सगळे गयावया करून प्रभूंची माफी मागू लागले. ते विनवू लागले की आम्हाला क्षमा करून जीवदान द्यावे. यापुढे आम्ही जंगलातल्या वाटसरूंना लुटून मारणार नाही. मग प्रभूंनी परत पहिले रूप धारण केले आणि शांतपणे नैचा पीत बसले. एवढ्यात दरोडेखोरातल्या एकाने ओळखले की हे तर कल्याणचे माणिक प्रभू आहेत. मग प्रवाशांनी प्रभूंना ओळखले आणि दरोडेखोर व प्रवासी कुटुंब असे सगळे प्रभूंच्या पाया पडले. हुमणाबाद व गडवंती यांच्यामधील त्या निर्जन भयंकर अरण्यातून लोकांना नाईलाजाने जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागत असे. वरील प्रसंगानंतर प्रभूंनी ठरवले की ज्या अरण्यात निरपराध प्रवासी प्राणास मुकतात व जेथे त्यांच्या रक्ताचे व हाडांचे सडे पडतात त्या ठिकाणी गाव निर्माण करावे, म्हणजे तेथे होणाऱ्या निरपराध लोकांच्या हत्या कायमच्या थांबतील. प्रभूंच्या शिष्यांना व भक्तांना अशा ठिकाणी गाव वसवण्याची कल्पना आवडली नाही, पण प्रभूंनी आपला निर्णय बदलला नाही. अशा प्रकारे माणिकनगर वसवण्याच्या कारणाचे वर्णन रामचंद्रबुवा यांनी केले आहे. प्रभू हुमणाबाद व गडवंती यांच्यामधल्या अरण्यात 2 बेलांच्या झाडांखाली बसले आहेत हे वृत्त हा म्हणता हुमणाबाद व आसपासच्या खेड्यात पसरले. तोपर्यंत प्रभूंचा लौकिक सर्वत्र पसरला होता. तीर्थांना भेट देण्यात प्रभूंचे एक तप खर्च झाले होते. आता प्रभूंचे वय सुमारे 28 वर्षे असावे. प्रभू बेलाच्या झाडांखालच्या कट्ट्यावर बसून ऊन, पाऊस, वारा यांचा विचार न करता निजानंदात डुलत राहिले होते. तेथे प्रभूंच्या दर्शनाला आसपासच्या गावातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी लोटू लागल्या. त्यात हुमणाबादून आलेले मोठमोठे व्यापारी व सरकारी अधिकारीही होते. लगेच आसपासच्या जागेची साफसफाई करून तेथे दुकाने लागली. चोहोकडे मोठ्या जत्रेचे स्वरूप दिसू लागले. प्रभू अरण्यातच थांबले आहेत हे वृत्त समजताच व्यंकम्मासकट पुढे गेलेले शिष्य प्रभूंकडे आले. कल्याणहून मातुश्री बयाम्मा व हनुमंतदादा आले. कल्याणच्या नवाबाच्या पदरी प्रतिष्ठित पदावर काम करणारे नृसिंह तात्याही त्यांच्याबरोबर आले. शिष्यांनी पाहिले की प्रभू तेथे उघड्या कट्ट्यावर बरेच दिवस बसून होते. ऊन, थंडी, वारा यांच्यापासून वाचण्यासाठी आसरा उभा करण्याची परवानगी शिष्यांनी मोठ्या कष्टाने मिळवली. हनुमंतदादांच्या प्रयत्नांना यश येऊन प्रभूंनी गवताची झोपडी बांधायची परवानगी दिली. लगेच ठिकठिकाणी लहान झोपड्या बांधण्यात आल्या. ज्या अरण्यात दिवसाढवळ्या माणसांची कत्तल होत असे, ज्या निर्जन स्थळी लोक दिवसासुद्धा जायला घाबरत, ते ठिकाण रात्रंदिवस लोकांच्या अस्तित्वाने गजबजून गेले. सर्वत्र प्रभुनामाचा जय जयकार दुमदुमू लागला. प्रभू दर्शनाला येणाऱ्या लोकांमध्ये सर्व जातीच्या व पंथांच्या लोकांचा समावेश होता. त्यात मुसलमान अधिकारीही असत. त्यावेळी हुमणाबाद, गडवंती व दुमणासूर ही 3ही गावे पायगा इलाक्यातील एका नवाबाच्या मालकीची होती. प्रभू बसलेल्या कट्ट्याच्या ठिकाणी या 3ही गावांची सीव मिळत होती. या 3ही गावातील लोकांनी मोठ्या आनंदाने आपल्या गावच्या हद्दीचा काही भाग प्रभूंच्या नवीन नगर स्थापनासाठी दिला. मुसलमान अधिकाऱ्यांनी त्याला परवानगी दिली. जय श्री सद्गुरू माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.